रामकृष्ण हरी मंडळी, उद्या सीतानवमी आहे आणि सीतानवमीच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी आपण सेवा करणार आहोत. त्याचबरोबर कथा देखील बघणार आहोत. सीतानवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, तसेच व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर देवघरात लाल रंगाचा कापड पसरवून भगवान श्रीराम आणि माता सीतेचा फोटो ठेवावा. तुम्ही एका पाटावर लाल कपडा टाकून त्यावरती माता सीता आणि रामांचा फोटो ठेवू शकता. पाण्यात गंगाजल मिसळून भगवान श्रीराम आणि माता सीतेचा फोटो त्या पाण्याने पुसून घ्यावा. त्यानंतर विधीनुसार पूजा करावी. पूजेत फळे, फुले, धूप, दीप, सिंदूर, तीळ, जव आणि अक्षदा याचा वापर आवर्जून करावा. पूजेच्या वेळी सीता चालीसाचं पाठ करावं. आरती बोलून सुख, समृद्धी, संपत्ती आणि संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावी. सीतानवमीच्या दिवशी सीतामातेला साज शृंगार अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो. तसेच वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या दिवशी मुलींनी चांगल्या जोडीदारासाठी रामचरित्र मानस या मंत्राचा जप करावा. सीतानवमीचे महत्त्व काय तर धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्याने पृथ्वीचे दान आणि सर्व तीर्थाचे फल प्राप्त होते असे म्हटले जाते. तसेच सर्व प्रकारच्या दुःख आणि रोगांपासून मुक्ती मिळते. वैवाहिक जीवन सुख बनवण्यासाठी या दिवशी भगवान श्रीराम आणि सीतामातेची पूजा आणि उपासना करणे महत्त्वाचे मानले गेले आहे. दरवर्षी वैशाख शुक्ल नवमी ही सीतानवमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सीतामाई राजा जनकाला मिळाली आणि त्यांनी तिला आपली कन्या म्हणून स्वीकारली. तोच हा दिवस. हिंदू कॅलेंडरनुसार सीतानवमी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी साजरी केली जाते. यंदा म्हणजेच उद्या 5 मे रोजी ही तिथी येत आहे. या दिवशी सीतामाई जनक राजाला सापडली, त्यामुळे ही तिथी सीतानवमी तसेच जानकी नवमी म्हणून देखील ओळखली जाते. संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी या दिवशी दानधर्म करावा. तसेच या दिवशी उपवास केल्याने म्हणजेच व्रत केल्याने 16 मोठ्या दानांचे फळ मिळते असे सांगितले जाते. चला तर मग जाणून घेऊया सीतानवमी का साजरी केली जाते आणि माता सीतेशी संबंधित पौराणिक कथा काय आहे. भगवान रामाला विष्णूंचा अवतार मानले जाते, तसेच माता सीतेला लक्ष्मीचा अवतार मानले जाते. वाल्मिकी रामायणात सीतामाता पृथ्वीवर अवतरल्याचा उल्लेख आहे. एवढेच नाही तर भूमिकन्या सीता अशीही तिची ओळख आहे. कथा अशी आहे की मिथिला देशात एकदा भीषण दुष्काळ पडला होता. जनक हा त्या नगरीचा राजा होता. दुष्काळामुळे मिथिलेचे लोक उपासमारीने मरू लागले. हे पाहून राजा जनक अस्वस्थ झाला. त्यांनी एका महान ऋषींना या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा उपाय विचारला. ऋषींनी राजा जनकाला यज्ञ करण्यास व यज्ञभूमी नांगरण्यास सांगितले. जनकाने त्यांची आज्ञा प्रमाण मानून यज्ञाची पूर्ण तयारी केली आणि यज्ञभूमी नांगरण्यास सुरुवात केली. त्यावेळेस नांगराचे टोक जमिनीत गेल्यावर काहीतरी वाजल्याचा आवाज आला. जनकाने माती बाजूला केली तर तेथे जमिनीतून एक आकर्षक पेटी बाहेर काढली. राजाने पेटी उघडली तेव्हा त्यात एक नवजात मुलगी दिसली. राजा जनकाला मूलबाळ नव्हते. संतती होण्यासाठी त्याने अनेक नवस केले होते. त्या गोंडस बालिकेला आपण दत्तक घ्यावे असा मनोदय जनकाने ऋषींजवळ व्यक्त केला. ऋषींनी देखील हा देवी प्रसाद आहे असे समजून तिचे पालन कर असे सांगितले व आशीर्वाद दिला. नांगराने नांगरलेल्या जमिनीला सीता म्हणतात व ही बालिका अशाच नांगरलेल्या जमिनीतून मिळाली. म्हणून राजा जनकाने मुलीचे नाव सीता ठेवले. तसेच जनकाची कन्या अशी ओळख मिळाल्याने ती जानकी म्हणूनही ओळखली जाऊ लागली. मिथिलेची राजकुमारी म्हणून मिथिला असेही नाव तिला मिळाले. मात्र सीता हे नाव रूढार्थाने लौकिक पावले. तीच सीता पुढे श्रीरामाची पत्नी झाली.
काही पौराणिक कथांमध्ये सीता ही लंकापती रावण आणि मंदोदरीची कन्या होती, जी तिच्या मागील जन्मात वेदवती म्हणून ओळखली जात असेही देखील म्हटले जाते. सीतेच्या आगमनाने मिथिलेवरील दुष्काळाचे संकट टळले. देशात पुनश्च शांती, समृद्धी, सुबत्ता प्रस्थापित झाली. म्हणूनच जनकाने अनेक 16 प्रकारचे दानधर्म केले आणि संतती प्राप्तीचा आनंद व्यक्त केला. आपणही या दिवशी यथाशक्ती दान करू शकलो तर उत्तमच आहे, परंतु ते शक्य नसेल तर निदान उपवास तरी करावा, जेणेकरून 16 प्रकारच्या मोठ्या दानाचे पुण्य लाभते असे आपल्या शास्त्रात म्हटले आहे. तसेच जनक राजाप्रमाणे ज्या दाम्पत्याची संतान प्राप्तीची इच्छा असते ती राम सीतेच्या आशीर्वादाने पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.